4 ओव्हरची मॅच. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर बॅट वरती नाहीये. मिळेल ते सिंगल. जगन्नाथ पाटील कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गोरदाची बारकवरती आता दाखल झालेत. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. इथून दोन्ही संघ आपण पाहतोय. खरं तर जर इथून जिंकले आणि जर क्वालिफाय झाले तर एक ट्रॉफी मिळेल, मांडायला जाईल. कारण पुरस्कर्ते देखील योगेश पाटील आहेत जे मांडायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जे जगन्नाथ पाटील आहेत ते देखील मांडायचे आहेत. राऊंड द विकेट. ऑन साईडला खेचला. फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. परेश गोराटकरच्या बॅटपासून बॉल सीमा पार. षटकार. परेश गोराटकर म्हटलं तर नाईट क्रिकेट निमित्त चांगला खेळतो. कारण उद्योग क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे. केक क्राऊन केक शॉपचे ते ओनर आहेत आणि नेहमीच आपण पाहिलं पूर्ण भिवंडी नगरीमध्ये पडगा असेल, भिवंडी असेल, नेहमीच त्यांचा बोलबाला राहिला आहे केक क्राऊन शॉपचा. त्यामुळे हे भरपूर मोठं नाव आहे आणि नाईट क्रिकेट फॉर्मॅटमध्ये नेहमीच ते जोडले जातात. क्रिकेट विथ उद्योगधंदा हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे. तर दुसऱ्या बाजूला गजानन डेव्हलपर्स जगन्नाथ धर्मा पाटील. राऊंड द विकेट. यावेळेला देखील बॅटच्या टोनला लागलाय. बॉल चाला मिडविकेट आधी पण क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचेल. 900 होते. बॉलला तो फेक करतात. दरम्यान मिळेल ती सिंगल. धावफलक पुढे सरकतोय. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना मागचा सामना नानकर विरोधात आपण पाहिला जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाच्या दरम्यान. तिथे कामतगर संघ विजयी झाला. 50 धावा कुठल्या होत्या असं वाटलं होतं की धावफलक थोडंसं जड जाईल दुसऱ्या डावामध्ये गौरव सर, परंतु काप बॅटिंग केली आहे. मोतीनं भरपूर चांगली बॅटिंग केली. त्या साथीनं सुमित पाटीलला देखील खूप चांगला खेळ दाखवला. या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री कामतगरची देखील आपण पाहिली आहे. गोपडी सारखी बॅट फिरवली. ऑन साईडला खेचलाय अलॉंग द कार्पेट. बॉल डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचले चिंटू. त्याच्या आबाकाच्या बाहेर. बॉल सीमा पार. येतो डीजे मास्टर थोडासा चावट दिसतोय कारण रात्रीच्या वातावरणामध्ये असे संगीत डबल बिनिंग संगीत तुम्हाला ऐकायला मिळतील. बॉल चालला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला आला होता षटकार परेश गोराटकरच्या बॅटमधून, परंतु पुढचा षटकार तुम्हाला पार मिळेल बॅटर प्रतीक पाटीलच्या बॅटमधून सीमा पार. दोन पाटलांच्या दरम्यान मॅच तुम्हाला पार मिळेल. एका बाजूला प्रतीक पाटील, दुसऱ्या बाजूला जगन पाटील. इथे देखील गोपणी सारखी बॅट फिरवली. बॉल चला ऑन साईडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. 900 बॉल उचलण्यामध्ये थोडासा बेड घेतलाय. 2 धावा एक वण्याचा प्रयत्न होतोय. अखेर या 2 धावा मिळतील. चिराग भगत, प्रज्वल खडकबान तुमचे आम्ही आभारी आहोत ज्यांनी हारण्या स्पोर्ट्स दानकर संघ बांधला. जय आणि बट्ट्या यांच्यासाठी हे सॉन्ग येतोय. डेडिकेट केलंय. बट्ट्यासाठी सॉन्ग होतं. बट्ट्याने आताच गोधडी घेतले.
पहिल्या षटकाच्या अंती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 20 धावा. धावफलकावरती जोडल्या गेल्या, काप बॅटिंग केल्या. षटक क्रमांक 2 अशोक येडे आलेत. पहिला बॉल ऑन साइडला घेतला, मिड विकेटला बॉल चालला, डीप क्षेत्ररक्षक पोहोचेल, बॉल तो फेक करतोय, मिळेल ती सिंगल. आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक 21 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 4 ओव्हरचा हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील मिळेल शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचा आपण पाहतोय. खरं तर थेट प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळेल. DJ अमोल, तुमचंही कौतुक व्हायला हवं. इथे देखील सफल झाले होते, परंतु यस्त्या उद्ध्वस्त केल्यात. प्रतीक पाटीलला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. पाहिजे आदित्य भोईर सारखा एक चांगला खेळाडू तुम्हाला या मॅचमध्ये खेळताना दिसेल. टीम टेंबवली विरोधात आपण पाहतोय संगम मैदानावरती खेळतोय भूमिरेवर मांडा. या दोन टीमच्या दरम्यान मोठी मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आज खरं तर आयोजकांचं कौतुक व्हायला हवं. प्रतीक गुरुनाथ कडव अजूनही या मैदानावरती उपस्थित आहेत आणि खास करून आयोजकांनी त्वरित क्षणाचाही विलंब न करता मैदान चेंज केलं. परंतु टीम्स ज्या मात्र लांबून येणार आहेत त्यांच्यासाठी आजच त्यांचा खेळ व्हायला हवा असं त्यांनी सांगितलं. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता, दुधारी अस्त्र चालवण्याचा प्रयत्न. आय थिंक शरीरावरती चेंडू आदळतोय, त्यामुळे पंच इशारा काय करतील पाहावं लागेल. बॅटकट चा इशारा पोहोचतोय आणि त्यानंतर एक सिंगल धाव एकपट जाईल. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त 20 धावानंतर आता कमबॅक करतोय गोरदाज अशोक डिंडा. हा गोरदाज तुम्हाला पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 22 धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 2 धावा खर्च केल्या 3 बॉलमध्ये गोरदाज अशोक येडीच्या माध्यमातून. इथे फटका चांगला आहे. 2-2 क्षेत्ररक्षक येतील, परंतु क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका म्हटलं जातं ना, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. संगीतकाराला बादकाची साथ हवी असते, तशी साथ गुरुनाथाला इथे मात्र हवी असते क्षेत्ररक्षकाकडून, परंतु ती साथ लाभत नाही. या 26 धावा फटकावरती जोडल्या गेल्या. इथे अजून एक चांगला फटका पार मिळेल. सफल झाले, ऑन साइडला खेचलाय क्षेत्ररक्षक उपस्थित स्कोरलेगच्या क्षेत्रामध्ये. हाताचा पिसारा पुरवत असताना त्याने चांगला झेल तिथे टिपलाय आणि अखेर परेश गोराटकरला इथून मैदान सोडावं लागेल. दे धक्का. फलंदाज बाद. सोबत जॉईंट आहेत दिनेश यशवंतराव, यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पुरस्कर्त्याच्या यादीतील एक मोठं नाव आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता,
हलक्या त्यानं बॉलला ढकलले, दरम्यान मिळेल ती सिंगल आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. 27 धावा 2 ओव्हरच्या अंती फलकावरती तुम्हाला पार मिळतील. ठाणगेचं आगमन झालंय, त्याला देखील माहिती आहे आज ही स्पर्धा या मैदानावरती आहे. धावफलक 2 ओव्हरच्या अंती 27 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. पहिला बॉल ऑन साइडला बळवलाय. चिंटू आले गोलंदाजी मार्कवरती बॉल लावून फेक करतात. एक सिंगल दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते परंतु नकार दिला. धावफलक 28 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. आमचे मित्र एजाज यांचं आगमन झाले. वेलकम एजाज मॅम बदलापूर. या नगरीमध्ये आल्यानंतर एजाज यांचं भरपूर प्रेम असतं. ते खाली आत येत नाहीत परंतु आज भरपूर रात्र झाली आहे, हरकत नाही आहे. 30 स्पाइसचे ते होणार आहेत. खास करून प्रदीपजी पिसेकर साहेब, मयूरजी पिसेकर साहेबांचा आभार मानायला हवं, ज्यांनी एका कॉलवरती मैदान क्रिकेटसाठी उपलब्ध करून दिलं आणि नेहमीच क्रिकेटवरती त्यांचं प्रेम राहिलं. त्यामुळे क्रिकेटसाठी त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही हा शब्द नाहीच. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. चिंटू राऊंड द विकेट. ज्या वेळेला देखील टप्पा पडला, स्विंग होतोय, निघून चालाय रक्षकाच्या हातामध्ये डॉटबॉलची समाप्ती आता होत असताना धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल आता पुढे सरकते आहे 32. अडबा बाट्टा खेचण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला बॉल चालला. डिफेन्स क्षेत्ररक्षक पोहोचेल. 2 धाबा
एक बनाचा प्रयत्न होतोय आणि आता तिसरीचा प्रयत्न करतोय. मोनीश पाटील याच खेळासाठी तर जाणला जातो. जसं त्याला चान्स मिळेल दिवसा डवल्या तो चोरी करत असतो धावांची आणि लगेच 2 धावा येते त्याने एकवड्या. त्यामुळे धावफलक देखील आता भरपूर वेगाने पुढे सरकत असताना 34. या वेळेला देखील भन्नाट वेग तेज थरार गोरताजी तुम्हाला पाल मिळेल. टप्पा पाडल्यानंतर बॉटम पार्टच्या मधून चला रिव्ह्यू आपण घेतलाय, चेक करू. अंपायर रिव्ह्यू आहे. त्यावरती आपण स्थिर राहतोय. डॉट बॉल. चौतीस धावा धावफलकावरती जोडले गेल्या. त्यामुळे अजूनही 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. शिवम आलेत गोलंदाजी बार्कवरती. 4 ओव्हरची मॅच तुम्हाला पालमॅन टॉस जिंकून मी म्हणे निर्णय चुकला की काय ती भूमी पण मांडा संघाचा, कारण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला. इरमट केला बॅटिंगसाठी टीम वन्नू स्पोर्ट्स टेंबिवली संघाला. वन्नू स्पोर्ट म्हटलं की आमचे योगीजी पाटील जे मांडायचे आहेत टिटवाळा मांडा त्यांच्या वाद्यातून हा संघ बांधला जातो. मग स्पर्धा कोणती असू दे. यंदाच्या वर्षी स्वर्गीय रतनभाऊ स्मृती चषकामध्ये देखील वन्नू स्पोर्ट्स टेंबिवली संघ खेळला. फुलटॉस बॉल. बॅटचा आवाज भरपूर चांगला होता. स्वीट साऊंड आपण ऐकलाय. 2 धावा इथे मिळतील या शंकात नाही या, कारण धावकती तशी आपल्याला पार मिळेल. 2 धावाच्या साथीनं धावफलक 36 याकड्यावरती तुम्हाला पार मिळतोय. 4 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे इथून धाबा आता रोकाबा लागतील. चांगली टोटल आता सेट झाली आहे. 36 धाबा धावफलकावरती जोडले गेलेत या मॅच मध्ये. शिवम हाफ ट्रॅकर बॉल त्यावरती हॅमर केलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक बॉल लाडवण्याचा प्रयत्न भरपूर चांगला झाला, परंतु बॉल अखेर सीमा पार. षटकार.
42. 42 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. मागील बॅचमध्ये 50 धावांचं लक्ष्य तिथे पार केलं, चेस केलं टीम जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाने. परंतु आता या मॅचमध्ये आपण पाहतोय जबळ 42 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. षटक क्रमांक 4चा खेळ प्रगतीपथावरती असताना या आपल्याला देखील हलक्या तर ढकललाय बॉलचा डीप मध्ये स्कोर रेगला क्षेत्ररक्षक पोहोचेल. 2 धावा इथे देखील एकपट जात आहेत. काय धावगती तुम्हाला पाहायला मिळेल. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगली आहे. दोन्ही खेळाडूंची सडपातळ बांधायचे दोन्ही खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. आदित्य भोईर त्याच्या साधने तुम्ही पाहता मध्यवर्ती मोनिश पाटील ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. प्रतीक पाटीलने खूप चांगला खेळ केला या स्पर्धेमध्ये. परेश गोराटकडनं देखील एक षटकार मारत असताना तो आऊट झाला. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा टर्न केला होम साईडला मिड विकेटला बॉल चाललाय. येथे देखील 2 धावा मिळतील या शंकात नाहीये. दुसरी धाव एकपण्याचा प्रयत्न आता अखेर फसला आणि अखेर अभयला इथे मिळते विकेट. फलंदाज बाद. इथे देखील पुन्हा एकदा शपथ झाले होते. स्टॉक स्वीप करण्याचा प्रयत्न पुढे पुढे फसला आणि अखेर मैदानावरती घडलंय काय. जिथे एकही धाव नव्हती तिथे आता धावा किती मिळतील पाहावं लागेल. एसच्या मागून मी म्हणेन चेंडू सोपावला होता. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज होते परंतु तिथून तो चेंडू निसटला आणि अखेर 2 धावांना जतीन भुयार सर 2 धावांना. यस, तिसऱ्या धावेसाठी बॅटर आऊट झाला. धावफलक 45. सेवन 47 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. अजूनही शेवटचा आता एक बॉल शिल्लक आहे. ड्राईव्ह केला एक सिंगल मेल. दुसरीचा प्रयत्न केलाय 2 धावा मिळाला. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धावेसाठी आपण पाहतोय बॅटर आऊट झालाय. धावफलक 49 धावांचं लक्ष्य.
₹150 केली जाते टीम टेंबवलीच्या माध्यमातून जर्मन क्रिकेट संघ टेंबवली वनू स्पोर्ट्स टेंबवली विरोधात भूमी 11 मांडा टिटवाळा गेम ऑन लेट्स प्ले पहिला बॉल वेदांत आले फिरकीचं आक्रमण तुम्हाला पार मिळेल अपील केली परंतु पंच सहमत नव्हते वेदांत पाटील हा गोलंदाज तुम्हाला पार मिळेल डावकर आताचा गोलंदाज तुम्हाला पार मिळतोय हा फटका चांगला इनफिल्डच्या वरनं खेचलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार
50 धाबा एकवटायचे आहेत. याच अनुषंगाने आता पुढच्या बॉलवरती दुसऱ्या बॉलवरती षटकार ठोकलाय बेताम. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, फटका चांगला आहे. इथे धाबा देखील चांगलाच मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, अंपायर सिग्नल, चौकार के षटकार, बॉल सीमा पार. चला प्रेक्षक कळवा घडलंय काय. चौकार. चौकार आलाय. 10 धावा. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. टान्स ओळखला होता वेद्यानं, त्यामुळे तो थांबलाय. धावफलक 10. लेफ्टम ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. मागच्या बरोबर ती चौका ठोकलाय. तिथे ताकद थोडीशी कमी पडली होती, परंतु अखेर फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. पुढे सरसावले, विकेट करण्याचा प्रयत्न होता. डान्सिंग डाऊन द विकेट करण्याचा प्रयत्न फसतोय. अखेर डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती होत असताना सुटकेचा मोकळा निश्वास आता सोडलाय, कारण 16 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. शेवटचा बॉल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अखेर फसला. दरम्यान मिळाले ते सिंगल. 17 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. पुढे आता स्ट्राईक आता अभयने ठेवली स्वतःकडे, त्यामुळे आता येणारे आपण चेंडू पाहतोय. या मॅचमध्ये शिल्लक असतील 18 बॉलचा खेळ शिल्लक. जिंकण्याकरता 33 धावांची गरज आहे टीम भूमी 11 मांडा संघाला. तेहतीस धावांची गरज. या मॅच मध्ये षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि प्रतीक पाटील हा गोलंदाज आता दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. 2 षटकार 1 चौकार वसूल केलेत बॅटर अभयनं. पहिला बॉल ऑन साइडला खेचला, मिड विकेटला. टायमिंगच्या जोरवरती हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल होते बाउंड्री लाईनच्या बाहेर. दंग केलंय प्रतीक पाटीलचं पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत. अभयचा खेळ आवडला असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये. एकटा लढतोय मैदानावरती. दुसऱ्या बाजूला अशोक येडेला तुम्ही पाहताय, अशोक डिंडा जो मैदानावरती दाखल झालाय.
एकही चेंडू त्याने आतापर्यंत फेस केला नाहीये. तब्बल 7 चेंडू फेस केले, 23 धाबा अभयच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग करतोय. 17 बॉल 27 धाब्याची गरज. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न होता. खेळाडू उपस्थित, बॉलला तो फेक करतात, म्हणून ते सिंगल. सरळ बॅटने आय थिंक काही धाबा येऊ शकल्या असत्या या मॅचमध्ये, परंतु आता रिव्हर्सचा पवित्रा पूर्णपणे फसला. आज हरण्या ग्रुप नांदकर संघ मैदानावरती खेळला. खूप चांगला क्रिकेट. जेव्हा जेव्हा हरण्या ग्रुप या रामाना संघ खेळत असताना आज मात्र पेठ संघ जरी नाही आला तर देखील स्वप्नील नाही तर आमचे चिराग भगत आणि त्याच्या साथीनं प्रज्वल खडकबाण यांनी सांगितलं होतं की या स्पर्धेमध्ये आम्ही कोणता संघ उतरू, एकत्र संघ आम्ही नक्कीच देऊ. त्यामुळे त्यांनी आज नांदकर संघ बांधला, त्यामुळे त्यांचे आभार. चांगला फटका आहे. गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न, एक सिंगल तर मिळाली. 2 धाब्याचा प्रयत्न करतील का, नाही, नकार दिला, मिळेल ती सिंगल. 15 बॉलमध्ये 26 धाबाची गरज होती. आता 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता 25 धाबाची गरज आहे. टेंबेरी विरोधात मांडा या 2 टीमच्या दरम्यान मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जॉली स्पोर्ट्स कामतकर संघ खूप चांगला क्रिकेट त्यांनी दाखवलाय. 2 सामने त्यांनी जिंकलेत. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना आपण एन्जॉय करतोय. सुपर 6 साठी या लढती तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. गोपडी सारखी बॅट फिरवली, हेलिकॉप्टर उडायचं होतं, नाही जमलं. सेमी हेलिकॉप्टर इथे मात्र इम्प्लिमेंट केलं. बॉल चला डीप मध्ये दरम्यान मिळाली ती सिंगल. परंतु याच दिशेला जेव्हा जेव्हा चेंडू गेलाय त्यावेळेस 2 धाबा टीम टेंबुरीने एकवटल्यात, हे देखील आपण पाहिलंय. मोनिश पाटील आणि आदित्य भोईरला आपण पाहिलं, 2-2 धाबा त्याने एकवटल्या होत्या. त्यामुळे धावफलक चांगला सेट झालाय. 13 बॉलमध्ये आता 24 धाबाची गरज. या मॅचमध्ये शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा आहे दोन्ही संघासाठी. इथे देखील फटका तर चांगला आहे, परंतु धाबा किती मिळतील, एक तर एक पडली. 2 धाब्याचा प्रयत्न चालवला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतात. सहज आणि सोप्यारित्या 2 धाब्यात एक पडल्या. त्यामुळे आता येणारी 12 बॉल 22 धावांची गरज. अशोक आणि अभय ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 गुरुदास सज्ज होतो. गुरुदाची बारकवरती यश दांदुलकर. यशच्या छोट्याशा कांद्यावरती या मॅचची मोठी जिम्मेदारी आता देण्यात आली आहे. यश इथून यशस्वी ठरतोय का हे देखील पाहावं लागेल की अपयश त्याच्या पदरी पडतोय, कारण समोर बन्नाट फॉर्ममध्ये असलेला खेळाडू तुम्ही पाहताय मैदानावरती अभय खेळतोय. 9 बॉल त्याने फेस केलेत, जवळजवळ 25 धाबा त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलेत. त्यामुळे इथून 3 बॉलवरती 3 धाबा एकवटणारा अशोक देखील मैदानावरती उभा आहे, परंतु स्ट्राईक सध्याच्या घडीला अभयकडे. त्यामुळे या मॅचमध्ये 22 धाबा चेस होतील का हे देखील पाहिलं जाईल. टॉस जिंकत असताना भूमी इलेव्हन मंडा संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आणि इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम टेंबोली संघाला. पूर्वार्धामध्ये 49 बनल्या होत्या, परंतु आता या 50 धाबा चेस होतील का हा देखील प्रश्न आहे. 2 धाबा मी म्हणेन तिथे एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केल्या होत्या, कारण गुरुदास उभा होता परंतु त्याला चेंडू सापडला नव्हता. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता. 12-22 ची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल रिव्हर्सचा पवित्र पूर्णपणे फसला. सरळ बॅटने धाबा येतील या शंकत नाहीये, परंतु आता विनाशकालीन विपरीत बुद्धी. 2 षटकार तिथे वसूल केले होते. एक चौकार षटकार रिव्हर्सच्या माध्यमातून अभयने वसूल केलाय. त्यामुळे आता या मॅच मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा रिव्हर्सचा पवित्र त्याचा फसला. 11 बॉल आणि 22 धाबाची गरज. फुल टॉस बॉल त्याच्यावरती केले आक्रमण. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेला आपण पाहायला जरूर पडतो. क्षेत्ररक्षक उपस्थित, त्यानं चांगला जेल तिथे टिपला आणि अखेर अभयला इथून मैदान सोडावं लागतंय. फुल टॉस बरोबर ती फुल टॉल वसूल करू शकला नाहीये.
त्यामुळे धक्का लागेल पहिला टीम भूमी 11 मांडा संघाला. फलंदाज बाद. आता यश मिळतंय त्यामुळे धक्का लागेल टीम भूमी 11 मांडा संघाला. नवीन खेळाडू मैदानावरती नौशाद. इथे देखील घुटना अटॅक आणि सिक्सर दिक असा फटका घेण्याचा प्रयत्न होता डॉट बॉलची समाप्ती असताना. त्यामुळे 9 बॉलचा खेळ शिल्लक आणि 22 धाबाची गरज आहे. एक आता मोठा फटका जर आला तर पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम भूमी 11 मांडा, परंतु धावफलक पूर्णपणे स्थिर केले. धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय यश. या मॅचमध्ये यशस्वी गोलंदाजी त्याने केली आहे. आतापर्यंत 3 बॉल फेकत असताना त्याने फक्त धावा खर्च केल्या. इथे फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरनं घेतला क्षेत्रक्षक पाठमोरा डीपन क्षेत्रक्षक पोहोचतोय बॉलवरती. उत्तम फेक करेल दरम्यान 2 धाबा इथे मिळतात आणि त्याच 2 धाब्याच्या साथीला धावफलक पुढे सरकतोय. 8 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. 20 धाबाची गरज आहे. त्यामुळे हे 2 बॉल भरपूर महत्वाचे असतील या मॅच मध्ये. इथून जर 2 मोठे फटके आले गोलंदाजाच्या शैलीवरती अभिषेक नोंदवलाय. त्यामुळे चला पंच जा पण मैदानाच्या आतमध्ये. आठ बॉल आणि 20 धावांची गरज. फुटटॉस बॉल टर्न केला ऑन साइडला. खेळाडू उपस्थित मिळेल ते सिंगल आणि सिंगल वरती थांबावं लागेल. 7 बॉल 19 धावांची गरज या मॅच मध्ये. अशोक डिंडाला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. एखादा मोठा स्ट्रोक त्याला दाखवावा लागेल या मॅच मध्ये जर कमबॅक करायचं तर इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. यश यावेळेला देखील फटका चांगला आहे. पॉइंटला घेतलाय. खेळाडू उपस्थित 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आता शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 17 धाबाची गरज आहे. चला मॅचला आपण लगेच सुरुवात करतो. अधिकचा वेळ खर्च करू नका.
गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज मोनिश पाटील. लेफ्ट आर्म सीमर. पहिला बॉल खेचलाय, ऑन साइडला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित, त्याने झेल टिपला आणि अखेर मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. फुलटच बॉल होता, पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकललाय. बॉल चाला डीप मध्ये. जणू काही सामना आता सोडलाय टीम मांडा संघाने, परंतु इथून शेवटच्या बॉलपर्यंत हार मानणारा नाही या संघ टेंबवली. 4 बॉल आणि 16 धाबाची गरज. गोलंदाज सज्ज होतोय मोनिश. फुलटच बॉल होता, ऑन साइडला घेतलाय, खेळाडू उपस्थित, मिळते सिंगल. 3 बॉल 15 धाबाची गरज. 2 मोठे फटके आता इथून मारावेच लागतील जर भूमी 11 मांडा संघाला जिंकायचं. बादची कडा, फलंदाज बाद. काय गोलंदाजी करतोय, भन्नाट बेग, तेज थरार गोलंदाजी तुम्हाला पार मिळेल. नवीन बॅटर जयेश राजे आलेत. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल राहिलाय. पुन्हा एकदा टीम टेंभवलीच्या नावावरती अभिनंदन.